नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, आजपासून शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे। ज्या शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेती पिकाच्या नुकसानीचा क्लेम केला आहे, अशा शेतकरी बांधवांना आता तात्काळ पीक विमा वाटप सुरू झाले आहे। सन 2024 या वर्षामध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे जे शेतकरी बांधवांच्या पिकाचे नुकसान झाले होते, अशा शेतकरी बांधवांना आता तात्काळ पीक विमा मिळणार आहे आणि पीक विमा पात्र शेतकरी यादीसुद्धा जिल्ह्यानुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे। तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि हा पीक विमा किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून राज्य सरकारने पीक विमा वाटपाची घोषणा केली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 27 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आजपासून पीक विम्याचे वाटप सुरू होणार आहे। जिल्ह्यात प्रथमच पीक विम्याची 853 कोटी 80 लाख रुपयांची रक्कम सर्व शेतकऱ्यांना येत्या 31 फेब्रुवारीपर्यंत मिळणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार लवकरच पीक विमा रक्कम खात्यात जमा होणार आहे। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। सन 2023 आणि 24 च्या खरीप हंगामातील पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या 5,88,000 शेतकऱ्यांना 853 कोटी रुपयांचा पीक विमा रक्कम खात्यात जमा केली जाणार आहे। येत्या 31 फेब्रुवारीपर्यंत ही रक्कम खात्यात जमा होईल अशी माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले होते, त्यावेळी ते बोलत होते। केंद्र शासनाच्या माध्यमातून पीक विमा योजना राबवली जात आहे। याद्वारे शेतकरी आपल्या शेताचा पीक विमा काढत असतात। दरम्यान मागील वर्षाच्या खरीप हंगामात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा मुंडे यांनी केली होती। नाशिक जिल्ह्यातील जवळपास 6 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यापोटी असलेले 853 कोटी रुपये 31 फेब्रुवारीपर्यंत मिळणार आहेत। मागील वर्षी खरीप हंगामात नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे। नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्ह्यातील 5,88,000 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी उत्पादनात आलेली घट या आधारित असलेले 853 कोटी रुपये इन्शुरन्स कंपनीकडून येणे प्रलंबित आहेत, अशी माहिती कोकाटे यांना मिळाली आहे। त्यानंतर कंपनीने राज्यप्रमुख यांच्याशी संपर्क केला, त्यांच्याकडून शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम तातडीने देण्याचे निर्देश दिले होते। त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पीक विम्याची थकीत रक्कम न दिल्यामुळे मागील आठवड्यात आंदोलन करण्यात आले होते। त्यावेळी नाशिक शहरातील सातपूर ITI जवळील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला होता। शेतकऱ्यांसह संघटनेचे प्रतिनिधी आक्रमक झाले होते, मात्र कृषी अधिकाऱ्यांसह कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली। त्यामुळे आंदोलनाचे रूपांतर बैठकीमध्ये झाले। त्यानंतर आज कृषी मंत्री कोकाटे यांनी थेट पैसे मिळणार असल्याचे आश्वासन दिले आहे। राज्यातील पीक विमा कंपनी पहिल्या टप्प्यात 35,08,000 शेतकऱ्यांना 1,700 कोटी रुपये 73 लाख रुपये अग्रिम पीक विमा वितरण करण्यास मंजुरी दिली आहे। बहुतांश ठिकाणी 31 फेब्रुवारीपूर्वीच पीक विम्याची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले आहे। पीक विमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट वितरण करण्यास विमा कंपन्यांनी सुरुवात केली आहे। खरीप हंगामातील विविध जिल्ह्यात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते। 1 रुपयात पीक विमा योजनेमध्ये राज्यातील 1,71,00,000 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे। अतिरिक्त नुकसान भरपाई अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनाने संबंधित पीक विमा कंपन्यांना अधिसूचना निर्गमित करून 25% अग्रिम पीक विमा रक्कम देण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत। त्यावरून बहुतांश कंपन्यांनी विभागीय व राज्य स्तरावर अपील केलेले होते। अपिलांच्या सुनावण्या गेल्या होत्या। त्याप्रमाणे आतापर्यंत संबंधित पीक विमा कंपन्यांनी एकूण 1,700 कोटी रुपये रक्कम देण्याचे मान्य केले आहे। तसेच जसजसे अपिलांचे निकाल येतील त्यानुसार शेतकरी लाभार्थी व विम्याची अग्रिम रक्कम यामध्ये मोठी वाढ होणार आहे। तर मित्रांनो, आता लवकरच शेतकऱ्यांना NDRFच्या निकषापेक्षा जास्त नुकसान भरपाई दिली जाणार आहे। म्हणून लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। ही शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।